टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात आता पिंपरी चिंचवड पोलिसांकडून जे आहे त्या पंखा असेल किंवा ती साडी ही फॉरेन्सिक टीमला जे आहे ते देण्यात आले आहे। याआधी त्यांचे मोबाईल आरोपींचे जे आहेत ते देखील या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब मध्ये जे आहे देण्यात आले आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत एसीपी सुनील कुराडे सर काय सांगाल, काय अपडेट जे आहे ते या ठिकाणी आले आहेत? अनेक गोष्टी जे आहेत ते फॉरेन्सिक लॅब मध्ये गेलेले आहेत। या गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने तपासी अंमलदार आणि आमची टीम सर्व कागदपत्र सर्व पुरावे एकत्रित करण्याच्या दृष्टीने फॉरेन्सिकला एकूण 4 मोबाईल सुद्धा दिलेले आहेत। त्या मोबाईलचा अहवाल आणि ॲनालिसिस लवकरात लवकर आम्ही मिळवण्याच्या दृष्टीने त्याबद्दल फॉरेन्सिकच्या संपर्कात आहोत। त्याचबरोबर पंखा आणि साडी हे देखील त्या पंख्याची कपॅसिटीचे किंवा सर्टिफिकेट मिळवण्याच्या दृष्टीने ते सुद्धा दिलेलं आहे। त्यासुद्धा सर्टिफिकेटची आम्ही वाट पाहत आहोत आणि लवकरच हे सर्व पुरावे उपलब्ध होतात या गुन्ह्याला जास्तीत जास्त शिक्षा लागण्याच्या दृष्टीने आम्ही विदिन लिमिट हे दोषारोपपत्र कोर्टात सादर करण्याच्या दृष्टीने अहोरात्र या गुन्ह्यावर काम चालू आहे। सर मात्र आपण यामध्ये पाहिलं तर विशिरा देखील जो आहे तो या ठिकाणी राखून ठेवण्यात आला होता। कुठल्या प्रश्नांसाठी हा विशिरा जो आहे तो या ठिकाणी राखून ठेवण्यात आला होता? विशिरा जो पाठवलेला आहे कोर्टा डॉक्टरांनी त्यांनी ज्या प्रश्नावली सांगितल्या होत्या त्या दृष्टीने आम्ही विशिरा पाठवलेला आहे। फॉर एक्झाम्पल काही विष प्रयोग वगैरे केला आहे की काय आहे वगैरे असे बरेच प्रश्न आहेत, त्या दृष्टीने आम्ही तो पाठवलेला आहे। त्याच देखील अहवालाची आम्ही लवकरात लवकर वाट पाहत आहोत। पण आज येण्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी वर्तवली जाते। आज कधीपर्यंत येऊ शकतो केव्हा येणार आहे त्या बाबतीत सांगू शकत नाही, कारण फॉरेन्सिकचा विषय आहे तो, परंतु लवकरात लवकर रिमाइंडर येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।